एक निवडणुका वेगळी असते, नगरपालिका वेगळी होती, महानगरपालिका वेगळी, जिल्हा परिषद वेगळी आहे. आणि आम्ही आज जनतेच्या समोर विकास आम्ही आमच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जो केला त्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन जनतेच्या समोर चाललो आहे. शिक्षण प्रणालीत असेल, आरोग्यामध्ये असेल, दिव्यांगांसाठी असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असतील, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून असेल, या सगळ्या विभागाच्या माध्यमातून जे काही कामं केली आम्ही जनतेच्या समोर घेऊन चाललो. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या पद्धतीचा विश्वास मतदारांना देणार आहात की अनेक कामं विकास कामं रडकलेली आहेत, त्याच्यामुळे जनता पण असं मागणी की आमची कामं होऊन जाऊ. नाही, मी आपल्याला मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीने ज्या गतीने हे आपलं जिल्हा परिषद चालली त्याच गतीने किंवा त्यापेक्षा अधिक गतीने केंद्र सरकार राज्य सरकार ह्या दोन्हींचा सहभाग घेऊन, कारण अनेक योजना असतात जे केंद्राकडनं येतात, अनेक योजना असतात जे राज्याकडनं येतात, या सर्व योजना घेऊन खालीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कसं पोचवता येईल यासाठी आमची जिल्हा परिषद काम करते. त्या ग्रामीण भागामध्ये जे गावकऱ्यांचे प्रश्न असतात, काय मुद्दे घेऊन सर्व पक्षांमध्ये कोणत्याही नेत्यांनी कशा पद्धतीने कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचा असतो, आरोग्याचा असतो, गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा विषय असतो, पाणंद रस्त्यांचा असतो, गावामध्ये असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गावामध्ये कोणती एखादी दलित समाजाची वस्ती असेल, भाग असेल, त्या भागातले प्रश्न असतात, स्मशानभूमीचे असतात, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असतात. या प्रश्नाला न्याय हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून देत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेला झेंडा फडकणार निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा लातूर जिल्हा परिषदेवर फडकणार हा विश्वास मी आपल्या माध्यमातून घेतो.